नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मराठवाड्यात कुणाची ताकद जास्त आहे? ठाकरेंची, शिंदेंची, फडणवीसांची की पवारांची? त्यासोबतच कोणत्या आहेत त्या 10 जागा ज्या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांचा विजय आजच पक्का मानला जातोय? त्यासोबतच युतीला कोणत्या कारणांमुळे शिंदेंशिवाय मराठवाड्यात पर्याय नाहीये? चला तर बघूयात। मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आणि 46 विधानसभा मतदारसंघ। यापैकी 2019ला म्हणजे मागच्या निवडणुकीत शिवसेनेला 12 आणि भाजपला 16 जागा जिंकता आला असा स्कोर होता। विशेष म्हणजे जागा वाटपात भाजपने शिवसेनेवर मात करत 46 जागांपैकी तब्बल 26 जागा भाजपने घेतल्या तर 20 जागा सेनेला लढवण्यासाठी दिल्या होत्या। आता समीकरण बदललेली आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे मराठवाड्यातील किती जागा लढवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 10 विधानसभा जागांवर शिंदेंचा डोळे झाकून आजच विजय पक्का मानला जातोय। सिल्लोड विधानसभा मतदारसंघ, अब्दुल सत्तार या ठिकाणी आमदार आहेत सध्या। कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा विजय पक्का असं सत्तारांचा इतिहास राहिलाय। आपल्या वादग्रस्त वक्तव्याने जरी ते चर्चेत राहत असले तरी मतदारसंघात त्यांच्या संघटनाला तोड नाही। अगदी ग्राउंड लेवल पर्यंत त्यांची फळी मजबूत आहे आणि त्यामुळे सत्तारांविरोधात उमेदवार शोधणं जसं कठीण तसंच त्यांच्या विरोधामध्ये विजय मिळवणं देखील कठीण आहे आणि त्यामुळे शिंदेंचा हा शिलेदार सहज जिंकेल अशी शक्यता वर्तवली जाते। संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते, ते आता संभाजीनगरचे खासदार झालेले आहेत आणि पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र विलास बापू भुमरे मैदानात असणार आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। 25 वर्षाची सत्ता आणि त्यामुळे हा भुमरेंचा गड आणि या गडाला सुरुंग लावणं म्हणजे जवळपास अशक्य आणि त्याचं कारणही तसंच आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी, बूथ लेवलवर कार्यकर्ता, नावानिशी मतदारांशी ओळख आणि प्रत्येक सुखदुःखात हजर असणारा नेता म्हणजे संदीपान भुमरे अशी संदीपान भुमरेंची ओळख आहे आणि याच ताकदीच्या जोरावर त्यांचे सुपुत्र जिंकून येतील अशी मतदारसंघात चर्चा आहे। शिंदेंचा पुढचा शिलेदार आहे संजय शिरसाट, संभाजीनगर पश्चिमचे आमदार। 2009 पासून सलग 3 वेळा आमदार आणि आता विजयाचा चौकार मारणार आहे। कारणही तसंच आहे। एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना खंबीर साथ संजय शिरसाट यांनी दिली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद थोडक्यात हुकलं, मात्र निधी खेचून आणण्यात कुठेही संजय शिरसाट मागे राहिले नाही। विकास कामं असो किंवा संघटन असो जबरदस्त आहे। आता जिंकले म्हणजे मंत्रिपद पक्क आहे हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच आपली सगळी ताकद लावून ते यावेळी मैदान गाजवणार यात कुणालाही शंका वाटत नाहीये। रमेश बोरनारे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार। स्वामी समर्थ पंचगंगा साखर कारखाना असो, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून 30 कोटी असतील, असे जे मूलभूत आणि जनतेच्या फायद्याचे विषय आहेत त्यात संजय बोरनारे कुठेही मागे नाहीयेत आणि त्यामुळे थेट मतदारांच्या मनात घर करून आहेत आणि हीच बाब त्यांच्या विजयाची वाट सुकर करते। त्यामुळे यांचाही विजय जवळपास पक्का मानला जातोय। पुढचे शिंदेंचे शिलेदार आहे बालाजी कल्याणकर, नांदेड विधानसभा मतदारसंघ। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल, पंचनामे असतील या विषयासह मतदारसंघातील अनेक कामं मार्गी लावण्यासाठी ते अग्रसर राहिलेत। काँग्रेसचे डीपी सावंत हे 2009 आणि 2014ला या ठिकाणी आमदार होते। 2019ला बालाजी कल्याणकर यांनी बाजी मारली आणि हा मतदारसंघ सेनेच्या पारड्यात टाकला। अशोक चव्हाण आता काँग्रेसमधून भाजपात आल्यानं देखील शिंदेंच्या उमेदवारांची ताकद तिथं वाढली आहे, त्याची मदत देखील त्यांना होणार आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे अशी त्या ठिकाणची स्थिती मानली जाते। परांडा विधानसभा मतदारसंघ, तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार आहेत। दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख आहे। जुने नेते असल्यामुळे अनेकदा शिवराळ भाषेचा प्रयोग करतात, ज्यामुळे अनेकदा व्हायरल देखील झालेले आहेत। मात्र मतदारसंघात त्यांची ताकद भक्कम आहे। निधी खेचण्यात देखील ते यशस्वी झाले आहेत आणि विरोधी उमेदवार त्यांच्या विरोधात तग धरेल का यावर शंका आहे। पुढचे शिंदेंचे शिलेदार आहे ज्यांचा विजय पक्का मानला जातोय ते म्हणजे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संतोष बांगर। फोन लावला की प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी संतोष बांगर यांची या मतदारसंघात ओळख आहे। प्रसंगी अधिकाऱ्यांना जापण्यात आणि शिव्या देण्यात देखील ते मागे पुढे बघत नाहीत। याच त्यांच्या क्लिपचा त्यांच्या विरोधात विरोधक वापर करतात। मात्र हीच त्यांची जमेची बाजू आहे, कारण अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन सर्वसामान्य जनतेची कामं एका फोनमध्ये मार्गी लागल्यानं मतदार त्यांच्यावर खुश होतात। लोकसभेला जरी ठाकरेंच्या उमेदवाराला लीड मिळालं असलं यांच्या मतदारसंघात, तरी विधानसभा संतोष बांगर मारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी प्रदीप जयस्वाल आहेत आमदार। लोकसभेला खैरेंचा पराभव झाला, त्यात प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट आणि रमेश बोरनारे यांचा मोठा वाटा आहे।
आणि त्यामुळं प्रदीप जयस्वाल यांना विजयी करण्यासाठी शिंदे स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आपली ताकद लावतील यात कुणालाही शंका नाही। उमरगा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी देखील शिंदेचा उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय। ज्ञानराज चौगुले सलग 3 वेळा 2009, 2014 आणि 2019ला आमदार राहिलेत। आता विजयाचा चौकार मारून मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। उमरगा मतदारसंघात त्यांची ताकद आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय देखील पक्का मानला जातोय। कन्नड विधानसभा मतदारसंघ उदयसिंग राजपूत शिवसेना ठाकरे गटात असल्यानं मराठवाड्यातील जागेवर अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। आता मराठवाड्यात महायुतीला शिंदेशिवाय पर्याय का नाहीये त्यावर एक नजर टाकूया। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भाजप मराठवाड्यात खूप डॅमेज झाली आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंकडे मराठवाड्यात मोठा स्पेस आहे। त्याच धर्तीवर संदीपान भुमरे संभाजीनगरचे खासदार झाले असं म्हणायला हरकत नाही। गतवर्षीची आकडेवारी पाहिली तर भाजप आणि शिवसेना युतीला मराठवाड्यातनं 58.7% इतका वोट शेअर मिळाला होता, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मराठवाड्यातनं 36.9% इतकं मतदान झालं होतं। अर्थात 2019ला युतीची चलती होती आणि त्यामुळं वोट शेअर देखील वाढलेलं दिसतं। मात्र आता मराठा आरक्षणाचा फटका युतीला बसेल असं गृहीत धरलं तर महायुतीचा वोट शेअर घटू शकतो आणि त्यासाठीच युतीमध्ये मराठवाड्यात शिंदेंना संधी देणं गरजेचं असणार आहे। 46 पैकी एकूण 30 पेक्षा अधिक जागांवर मराठवाड्यात विजयी होणं आणि आपला वोट शेअर टिकवून ठेवणं हे युतीसमोर मोठं आव्हान असणार आहे आणि यासाठीच एकनाथ शिंदेंसाठी ती एक मोठी स्पेस आहे। मराठा विरुद्ध ओबीसी या थेट लढतीत फडणवीसांना उतरता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे। मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर एकनाथ शिंदे नाहीत। सगळे सोयऱ्याचा GR मान्य करणं असेल, हैदराबाद गॅजेट लागू करू, आरक्षण दिलं त्यात आणखी सुधारणा करू अशी भाषा कायम ठेवणं हे जरांगे पाटलांच्या पूरक भूमिका शिंदे घेत राहिलेले आहेत। याचा फायदा मराठा फॅक्टर लागू होणाऱ्या मतदारसंघात आणि मराठवाड्यात एकनाथ शिंदेंना विधानसभेसाठी निश्चितपणे होऊ शकतो असं बोललं जात आहे। मराठवाड्यातनं विक्रमी वेळा विजय होणाऱ्या रावसाहेब दानवेंना सुद्धा यावेळी लोकसभेला पराभूत व्हावं लागलं, पण छत्रपती संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी संदीपान भुमरेंना विजयी केलं आणि याचं कारण आहे मराठा फॅक्टर। सोबतच शिंदेंचं बेरजेचं राजकारण। शिवसेनेची मराठवाड्यातली पारंपरिक वोट बँक होती ती विस्थापित मराठ्यांची नामांतर चळवळ आणि संभाजीनगरमधून बाळासाहेबांनी पेरलेलं हिंदुत्ववादी विचारांचं मूल्य या दोन्हींची सांगड घालत मराठवाड्यात शिवसेनेनं वोट बँक तयार केली। एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं शिवसेनेची ही पारंपरिक वोट बँक आपल्याकडे राहील याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसतं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदे स्वतःच्या जातीच्या फॅक्टर सहित हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे सुद्धा पारंपरिक मराठा वोट बँकेला जवळचे ठरतात आणि याचाच फायदा एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात होऊ शकतो। त्यामुळं मराठवाडा शिंदे जिंकून देतील यात शंका नाही आणि मराठवाड्यात महायुतीला शिंदेंशिवाय पर्याय देखील नाही। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।